चंदगड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या 323 अर्जांना मंजुरी, सलग दुसऱ्या सभेत 100% निकाल, सामाजिक प्रशासनाचा आदर्श. राजश्री गावडे यांच्या जिल्हा परिषद विजयाबद्दल सत्कार. चंदगड येथे तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेची विशेष बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. नायब तहसीलदार किल्लेदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चंदगड तालुक्यातील तब्बल 323 लाभार्थ्यांच्या अर्जावर सविस्तर चर्चा करून सर्वच्या सर्व अर्जांना एकमताने मंजुरी देण्यात आली. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने प्रकरणे मार्गी लागल्याने गरजू, अपंग आणि निराधार लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैठकीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांच्या पत्नी राजश्री गावडे यांच्या अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातून झालेल्या विजयाबद्दल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलेले अभिनंदन. समिती सदस्य, महसूल विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लक्ष्मण गावडे यांनी सलग दुसऱ्या सभेत 100% निकाल देत कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे. पहिल्या सभेत 314 पैकी 314 अर्ज मंजूर केल्यानंतर दुसऱ्या सभेतही 323 पैकी 323 अर्ज मंजूर करण्यात आले. तालुक्यातील कोणताही निराधार, अपंग किंवा गरजू नागरिक शासकीय लाभापासून वंचित राहू नये, हाच आमचा संकल्प असल्याचे लक्ष्मण गावडे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक अर्जाची कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून तपासणी करून तातडीने निर्णय घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत समिती सदस्य ज्योतिबा गोरल, महादेव सांबरेकर, वैजनाथ हुसेनकर, भरमू पाटील आणि लक्ष्मी उर्फ भारती संजय जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला. नायब तहसीलदार किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज छाननी प्रक्रिया वेगाने आणि पारदर्शकतेने पूर्ण केली. प्रशासन आणि सामाजिक नेतृत्व यांच्या समन्वयातून गरजू घटकांना तात्काळ दिलासा मिळाल्याने चंदगड तालुक्यात समाधान व्यक्त होत असून ही बैठक लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.